आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करू। आज शिवसेना, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई यांच्या महाकार्यालयाचं कार्यक्रम उद्घाटन त्यांचे हस्ते झाले। ते आमचे बंधू आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर श्री राजूजी साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष करीम शेख, त्याचबरोबर आमचे श्रीजी गोळवकर साहेब, संजयजी ठोकर साहेब, या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष जगदाबाई आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले माता बंधूंनी उभी मी जास्त वेळ घेणार नाही, पण या ठिकाणी अभिप्राय खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा यांच्या माध्यमातून आज 60 वर्षामध्ये 700 कोटीचे काम आजपर्यंत झाले ते आज त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेऊन बघा 22 वर्ष अडचण त्याचा गावापासून तर तुमच्या बहिणीपासून तुमच्या सुगरवाडीपासून अंबिकामध्ये बसून त्यापासून ते भेटणारा असे होते की 22 वर्ष चिखलामध्ये बाई बहिणीच्या ठिकाणी राहत होते। त्या वातावरणात त्या खरं काम करायची संधी मला मिळाली आणि मला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली, आपण साथ दिली। त्याच्यामुळे या ठिकाणी मी एवढं मोठं काम करू शकतो। खरं करत असताना वाटलं की आपण काम करत असताना यांचं काम होईल का, तुमचं काम होईल का। मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस जात धर्मकाव्यच नाही,
त्या धर्मोदयाचं काम होत नाही. कारण शेवटी काम करत असताना माणसामध्ये काही ठिकाणी माणूस सुद्धा असतो. आम्ही पाहिलं असं प्रेमागणीच आहे, त्या कामामध्ये 1,40,00,000 काम केलं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या महिला पाणीमध्ये जात होत्या. त्यांच्या मुलं घराचं पाणी होतं, त्यांना चालता येत नव्हतं. अशा वेळेस आपली माणुसकी असते म्हणून 1,40,00,000 लाभ त्या ठिकाणी गेला. विद्यार्थी सुद्धा 1 कोटी रुपये त्या ठिकाणी दिली. कारण शेवटी भांडवल इलेक्शन करत असतं. मला खात्री आहे या छत्रपती संभाजीनगरचे सर्व जमाताचे लोक आमचे ढगेगिरी नगरसेवक आता केरळमधून आमच्याकडे आले, त्यांच्याही संघर्ष वगैरे आम्ही करतो. कारण शेवटी सर्व लोक, सर्व समाजाचे लोक मला या ठिकाणी इतकं प्रेम करतात की मला जीवनात मिळवता येणार नाही. तसं आमच्या गिरीजन श्री देवनी सांगितलं की काय माझ्या कसं प्रेम केलं. मी या शहराचा 11 वर्षापूर्वी खासदार, या शहराचा निवडला महापौर, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, 95 विरोधी पक्षाने 10 वर्ष नगरसेवक आणि 2 वेळेस आमदार. असं या पद्धतीने आपण सर्वांमध्ये या ठिकाणी मिळवून गेलो. म्हणजे एवढीच विनंती राहील की या ठिकाणी आपण काही भेद न करता सकाळी सर्व लोकांनी 7 वाजता उठून आपल्या भागामध्ये मतदान करावं अशी आपल्याला विनंती करतो. माझ्या सर्व मातांची भगिनींना विनंती करतो. कारण की शेवटी आपल्या माध्यमातून सकाळी आपण जास्त उठून मतदान केलं तर मला चांगलं त्यासाठी तुमचा एक भाऊ त्यांनी या शहरामध्ये सर्व लोक मला, सर्व समाजाचे लोक ओळखतात. या सर्वांनाही विनंती करतो की सकाळी 7 वाजता धनुष्यबाण या चिन्हावर आपण बटन दाबून मला विजय करावा अशी विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.